चंद्रपुर महानगर परिसर में भी कई घंटों की हुई लगातार बरसात के कारण अनेक स्थानों पर पानी सड़कों पर आ गया। वहीं अनेक घरों में भी पानी जाने से नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ा। इस बरसात के चलते आवाजाही करने वाले नागरिकों को भी मुसीबतों का सामना करना पड़ा। वहीं इस मौके पर शिवसेना उबाठा के नेता तथा पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने आरोप करते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। आज चंद्रपुर महानगर क्षेत्र में तड़के सुबह से लगातार मूसलाधार बरसात हो रही थी और यह बरसात चंद्रपुर महानगर के साथ अनेक स्थानों पर हुई। हालांकि कुछ घंटों के बाद यह बरसात बंद हो गई, मगर सुबह इस मूसलाधार बरसात से अनेक भागों में पानी जमा हो गया। वहीं नालियां पूरी तरह भर गई और नालियों का पानी सड़क पर जमा हो गया। लोगों के घरों के सामने तथा दुकानों के सामने पानी जमा हो गया। कुछ निचले भागों में पानी निकलने का मार्ग न होने के कारण हर तरफ पानी ही पानी नजर आ रहा था। शहर के अनेक भागों में यही परिस्थिति दिखाई दे रही थी। हालांकि कुछ घंटों के बाद बरसात रुक गई और आगे इसी तरह बरसात होती रहती तो स्थिति काफी गंभीर हो सकती थी। वहीं तुकुम प्रभाग में भी नाली का पानी सड़कों पर जमा हो गया, जिसको लेकर पूर्व नगर सेवक तथा शिवसेना उबाठा के नेता सुरेश पचारे ने अपनी नाराजगी व्यक्त की। तो आइए सुनते हैं इस संबंध में सुरेश पचारे ने आरोप करते हुए क्या चेतावनी दी। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेली ही पीडब्ल्यूडीची नाली आताच आपण बघितलेला आहे का या नालीमध्ये थोडंसं पाण्यानं 5 ते 9 वाजेपर्यंत जो 4 तासाचा पाऊस आला त्या पाण्यामुळे नाल्या तुरुंब भरल्या होत्या आणि या रस्त्यावर स्विमिंग टँक तयार झालं होतं आणि आपण बघत आहे हा रस्ता याच्यातून पाणी वाहत होतं। अशी अवस्था या पीडब्ल्यूडीच्या रस्त्या आणि नालीची आहे। महानगरपालिकेला म्हटलं नाल्या साफ करा तर ते म्हणते हे पीडब्ल्यूडीची नाली आहे, हे पीडब्ल्यूडी जोपर्यंत परवानगी देणार नाही आम्ही साफ करणार नाही। कारण याच्यावर जे झाकणं आहे त्यांनी 10-10 फुटावर लावायला पाहिजे होते तर त्यांनी 25-25 फुटावर लावलेले आहे। त्याच्यामुळे ही ड्रेन साफ होऊन नाही राहिलेली आहे। मग त्यांची ड्रेन साफ नाही होत आहे। नाल्या पीडब्ल्यूडी त्यांचं जे नियोजन चुकलं का चेंबर कव्हर जवळ द्यायचे तर त्यांनी दूर दिलेले आहे। त्याच्यामुळे मॅन्युअली ते नाल्या साफ होत नाही आहे। त्याच्यामुळे पाणी जमा राहत आहे, पाणी रस्त्यावरून निघत नाही आहे। नालीमध्ये खूप सारा गाळ जमून आहे। महानगरपालिकेच्या अक्षरशः पोल खोलल्या गेली आहे इथे का नाल्या पूर्ण तुडुंब भरलेल्या आहेत मातीने आणि त्याच्यामधून पाणी नाही चालला, नाल्याचं पाणी रस्त्यावरून चाललेलं आहे। अशी अवस्था या तुकुम एरियाची करून ठेवलेली आहे। अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं नॅशनल पार्क हा ताडोबा नॅशनल पार्क आहे। इथून लोक पर्यटक जातात, काय मेसेज जाते त्यांना, हे नाल्या भरून राहते इथं काय मेसेज जाते, काय चांगला स्वच्छ चंद्रपूर आपण म्हणतो, आपण दुसऱ्या नंबरवर आहो, पहिल्या नंबरवर जाण्यासाठी माननीय आयुक्त साहेब तयारी करत राहतात। हीच तुमची पहिल्या नंबरची तयारी, नाल्याच साफ नाही आपल्याकडल्या आणि तुम्ही पहिल्या नंबरची तयारी म्हणता। मी आपल्याला चेतावणी देतो आहे या माध्यमातून, जर आपण या नाल्याचं त्वरित काही उपाययोजना नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि महानगरपालिकेला ताला ठोकू, पीडब्ल्यूडीला आम्ही ताला ठोकू। याचं काही ना काही उत्तर नाही काढल्यास त्वरित त्याची साफसफाई करावी आणि नागरिकांना नाहक त्रास दिला नाही पाहिजे। नागरिक रोड टॅक्स देताय, मनपाचा टॅक्स देताय, सर्व टॅक्स तुम्ही घेता, त्याच्यानंतर अशी गंदगी मधून लोक जाणार का? CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।